नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रँक कॉल करणारा आक्या जाधवला. आक्या जाधव म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे. आक्या जाधव यांची रायबाग कलेक्शन ही खूप मोठी शाखा आहे आणि त्यांची शाखा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे. आणि त्याच रायबाग कलेक्शन यांच्या मालकाला म्हणजेच आक्या जाधवला आपण प्रँक कॉल करणार आहे. तर प्रँक कॉल खूप छान होणार आहे. आक्या दादाचा स्वभाव कसा आहे, त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे, व्यक्तिमत्व तर आपल्याला त्यांच्या व्हिडिओवरून जाणूनच येतं. खूप त्यांचं प्रेमळ मन आहे आणि ते निस्वार्थीपणे लोकांसाठी काम करत असतात. खूप मोठ्या मोठ्या ऑफर्स ते आपल्या ग्राहकांना देत असतात. त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो बरं का. आणि आक्या जाधवला मी आता डायरेक्ट कॉल करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला 100K पूर्ण करायचा आहे. 100K सबस्क्राईब आपल्याला पाहिजे, कारण मला आता सध्या ओढ लागलेली आहे सिल्वर बटनची आणि 100K सबस्क्राईब पूर्ण झाल्याशिवाय सिल्वर बटन येत नाही. तर मित्रांनो, एकच तुम्हाला विनंती आहे, फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. चला, ज्यादा वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट आता आक्या जाधवला प्रँक कॉल करण्याचा प्रयत्न करू. हॅलो अक्षय दादा. हा, सकाळी तुमच्या रायबा ह्या शॉप मधला एक शर्ट नेला होता मी. ओके. तर त्या शर्टाच्या खिशामध्ये 500 रुपयाची नोट निघाली आहे. कुठला शर्ट आहे? फोटो पाठवा बरं. डबल पॉकेटचा होता जीन्सचा. तर त्यात 500ची नोट आहे. मग ती तुम्ही लकी ड्रॉ साठी ठेवलेली होती का कशी आले? नाही 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 नाही, ते काय असेल ते फोटो पाठवा एकदा. ते शूट बीट करताना घातलं असेल ना, मग त्यात राहिली वगैरे असणार आहे. म्हणजे तुम्ही शूट करताना तुमच्या दुकानातले कपडे तुम्ही लेताय नंतर ग्राहकाला विकायला ठेवताय का? हे बघा शेट, तुम्हाला एक सांगतो. हा जेव्हा शूट करतो ना आपण, हा तेव्हा एक एक कुठला तरी शर्ट तुम्हाला दाखवण्यासाठी मला घालावा लागतो. हा मला घालावा लागतो आणि त्याच्या जवळजवळ आपल्याकडे 100 पीस असतात. हा आता तोच शर्ट आपण, एक मिनिट थांबतो, तोच शर्ट तुम्ही आल्यानंतर तुम्ही आम्हाला विचारता की शर्ट ट्राय करू का. त्या टायमाला आम्ही पण तुम्हाला म्हणतो शर्ट ट्राय करा. तुम्ही केल्यानंतर ना, तुम्ही जर तो तुम्हाला आवडला तुम्ही ठेवताना अजून एक दुसरा माणूस येतो आणि तो म्हणतो की हे करायचं. हे ट्रायल चालू राहतात. त्यामुळं मी घातला, ओनरनी घातला आणि तो विकला कस्टमरला, म्हणून असं काय होत नाही. तो शर्ट फक्त 1.5 मिनिटाच्या वर माझ्या अंगावर नसतो. पण कधी कधी काय होतं, कोण कस्टमर आलं, त्याचे कुणाचे पैसे राहिले, ते माझे त्या दुकानात कुठं कुणाचे राहिलेत की काय ते माहित नाही. त्या फोटो का मागवलाय तुम्हाला की तो आर्टिकल कधी आलाय, आल्यानंतर त्यात आम्ही चेक करतो सीसीटीव्ही फुटेज मध्ये. आणि नसेल तर ते तुमच्याकडे राहू द्या, काय वाद नाही. ते पैसे म्हणजे तुमच्या बोलण्याचा मला मुद्दा जरा वेगळा वाटला आता अचानक, की वापरलेले कपडे तुम्हाला देतो. वापरलेले कपडे तुम्हाला येत नाही शेतकरी. तुम्ही काय म्हणलो, यूज केला असेल कोणी, तर म्हणजे मला वाटलं ऐका ना, कुणीतरी यूज नाही. मी तुम्हाला काय म्हणलं माहितीये हा. का, शूट करताना त्याच्यात राहिला असेल. जेव्हा दुकानात कपडे शूट होतात ना, किंवा एखादा कस्टमर वेअर करतो, आता एखाद्या कस्टमरने ते घातलं आणि इमर्जन्सी मध्ये त्यांनी ते त्याच्या खिशात ठेवलं, किंवा कधी कधी कस्टमर घेऊन जातं, ते घालतं, घातल्यानंतर ना साईजच बसत नाही, मग तो लगेच इमिजिएट आणून काढून आम्हाला देतो. मग किंवा कस्टमर तर राहिला असेल ना, तो आमच्याकडे त्यांनी परत देऊन ठेवला असेल. कोण घालून असं शर्ट आणत नाही ना शेट. आणि घातलेलं शर्ट आम्ही रिटर्न घेत पण नाही. त्याला स्मेल बघतो आम्ही की का वापरलाय का नाही वापरलाय, त्याशिवाय आम्ही थोडी रिटर्न घेतो. पण तुम्ही समजा, तुम्ही ऐका ना, तुम्ही आता घातला तो शर्ट, त्यानंतर चुकून तुम्ही त्यात पैसे ठेवले, त्यानंतर तुम्हाला कळलं फिटिंगच नाही, म्हणजे बसतच नाही, तुम्ही तो काढला तसंच चुकून आणि मला येऊन म्हणले शेट माझी साईज ही नाहीये, हा चुकीचा बसतो, मग मी तो रिटर्नच घेणार ना तो. पण मला काय वाटलं, म्हणजे असं लकी ग्राहकासाठी तुम्ही ती पार्सल किंवा गिफ्ट ठेवलेलं आहे असं वाटलं. तसं नाहीये काय, तो पण विषय नाहीये काय, आणि तो युजेबल शर्ट पण तुम्हाला भेटलेला नाही, हे पण लक्षात घ्या. पण सर दोन्ही विषय चुकीचे. पण ऐका की सर, मी लय गरीब माणूस आहे आणि तुमच्यासाठी एक कल्पना ठरू शकेल का आपल्या दुकानासाठी, शॉपसाठी? म्हणजे लकी ग्राहकासाठी तुम्ही त्या बंद शर्टामध्ये 151 रुपयाचं बक्षीस किंवा 251 रुपयाचं बक्षीस देऊन असं व्हायरल करू शकता का? व्हायरल करायचं काय नाही शेट, ते कसं आहे, प्रत्येक कस्टमरची एक हे असते की 150 आणि 100 रुपयाच्या ह्याच्यासाठी कोण दुकानात कपडे घेत नाही. आपण त्यासाठी आता ऑफर काय लावलेले आहे, तुम्ही शर्ट परचेस करा. आता कसं आहे, एकाला भेटलं का, लकी ड्रॉ हा भंकस कार्यक्रम आहे, तुम्हाला मी खरं सांगतो. लकी ड्रॉ हा जगातला भंकस कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये कस्टमर कडून अट्रॅक्शन करून घेणं, स्वतःचा फायदा करून घेणं आणि हजारोंमधल्या एकाला दोघांना लकी विनर ठरवणं. त्यातलं काय नसतं. रायबा परफॉर्मन्स मध्ये प्रत्येक कस्टमर लकीच असतो. आम्ही ज्यावेळेस ऑफर काढतो त्यावेळेस प्रत्येक कस्टमरला हे भेटेल, काय म्हणतात, काही ना काहीतरी भेटेल. आणि काही लकी ड्रॉ असे असतात की तुम्ही काही नाही घेतलं तरी तुम्हाला काहीतरी भेटेल. अशा ऑफर तुम्ही आजपर्यंत बघितल्या नसतील, किती बी मोठा ब्रँड बघा.
ज्याच्यामध्ये मी जेव्हा लकी ड्रॉ करतो ना, त्याच्यामध्ये विषय असा असतो की तुम्ही फक्त तुमचं नाव आणि नंबर पाठवा, मी फक्त चॉईस करून तुम्हाला पाठवून देतो, तुम्ही 1 रुपयाचा खर्च करू नका. आणि जे बाकीचे असतात ना आपल्या ऑफर, आता एक जस्ट ऑफर लावल्या, एक शर्ट आणि एक आर्मनीचा कॉम्बो घ्या. आता तुम्ही दुकानात काय रेटने शर्ट घेतला? 400 रुपयाला भेटला मला. 400 रुपयाला भेटू शकत नाही शर्ट. 400ला भेटलाय म्हणजे एकदम हलक्या क्वालिटीचा आहे. नाही, 400ला भेटूच नाही शकत. मग कितीला दिलाय? तो 550 ते 600 रुपयाच्या रेंज मध्येच भेटणार, त्यापेक्षा कमी भेटत नाही. अहो मी शेतकरी माणूस आहे, तुमच्या त्या कामगाराला लई विनंती केली मी. कुठल्या दुकानातून घेतलं? तुमच्या तिथल्याच मेन शाखेतून घेतलाय, पुण्यातनं. नाही शकत, माझ्या अंदाज तरी असं देत नाही दुकानात. होय. पण सर ऐका की, आता मी तुमचा लय वेळ घेत नाही, 2च मिनिट घेतो. बघा की आता मोठी दुकानदार एका शर्टावर 2 शर्ट फ्री देते ती. बरोबर देणार की. तर तुम्ही मग असं खिशामध्ये त्यांच्यासाठी गिफ्ट देऊ शकताल का? पुढे चालून ही एक लकी ड्रॉ तुम्ही तयार करू शकणार का? शेठ, मला आहे ना, मला फसव्या कार्यक्रमावर माझं रायबा फॉर्म्युला उभं नाही करायचं. माझ्या प्रत्येक कस्टमरला मी ज्या दिवशी ऑफर ठेवतो, माझ्या प्रत्येक कस्टमरला गिफ्ट असतं. आताची ऑफर जी 2 शर्ट घेतले तुम्ही, ज्या रेंजला नॉर्मल रेंजला कपडे घेता, 650 ते 700 रुपयाचा एक शर्ट आणि एक आर्मनी 700 750 रुपयाचे, कुठली पण घ्या. 600 रुपयाला जो एअरबड विकलेला मी बोट कंपनीचा, तो फ्री दिलेला आहे. अशा ऑफर ठेवतो. ते तुकडे धंदे मला शपथ जमत नाहीत का. 1000 लोकांचे चिठ्ठे मी घेणार, किंवा 1000 लोकांना शर्ट विकल्यानंतर त्यातले 5 जणांना मी 151 रुपये म्हणजे 1500 रुपये फक्त देणार. ही कुठली ऑफर झाली? अहो मग तुम्ही जास्त देऊ शकता ना, 1000 रुपये द्या, 2000 रुपये द्या, पण असं लकी विनर साठी त्या खिशामध्ये बंद मध्ये नाही करत. जमणार नाही का? हे जमायचं नाही, ते जमवायचं नाहीये. मला आसवर ठेवायला आवडत नाही कोणाला. मी काय म्हणलं, लकी हा प्रकार नसतो जगात. लकी प्रकार नसतो. मी जे ऑफर केलेत ना आजपर्यंत, तुम्ही गिव्ह अवे म्हणताय की हे गिव्ह अवे कसं असतं माझ्याकडे, की तुम्ही फक्त तुमचं नंबर नाव पाठवा मला, तुम्ही काहीच करू नका. मी कधी फॉलो करा पण म्हणत नाही माझ्याला, मी आजपर्यंत कधी म्हणलं नाही फॉलो करा. तेच तुम्हाला सांगतोय की डायरेक्टली देतो मी, घेऊन जावा डायरेक्ट. आणि त्याच्यात असं नाही 15,000चा मोबाईल वाटलाय, 1000 रुपयाची घड्याळ वाटल्या, 2-2 हजाराची घड्याळ वाटल्या, ते फ्री दिले. त्याच्यावर कधी लकी ड्रॉ करत नाही. नाही, तुमचं रायबा ही शाखा ना खूप मस्त आहे, खूप महाराष्ट्रामध्ये फेमस आहे, त्याचा मला गर्वच आहे. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही काम करताय सर. तुम्ही ऍडवाइस दिली ती चांगली आहे माझ्यासाठी, त्याच्याबद्दल थँक्यू आहे. पण तशा टाईपचं काम मी करत नाही. काय आहे, एक मोबाईल घ्या आणि बुलेटचं कुपन घ्या. त्या एका बुलेटच्या कुपन साठी 1000 लोक ते बुलेट घेतात आणि बुलेटचा मालक स्वतःच्या घरी बुलेट पाठवून देतो. हे असेल एक कन्सेप्ट मला माहिती. मी 2 वर्ष झालं धंदे, पण त्याच्या आधी पण केलेलं आहे. त्यामुळे मला माहिती लकी ड्रॉ हा तुकडेट धंदा, एकदम फालतू काहीतरी चिल्लर असं. म्हणजे आपल्यासाठी कमवायला चांगला आहे, पण तुम्ही लोकांना फसवत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला नको आहे ती. नाही, आज द्यायची आहे कशाला मला, ते सांगा ना. माझ्या ऑफर जे चांगले चालतात, माझं नाव चांगलं चालतंय. ते 2000 आणि 2500 वाटून का नाही, 1000 शर्ट मग 2500 वाटून मी काय करू, 5000 वाटेल. 1000 शर्टाला माझं 100 रुपये पकडा, किती झाले बघा, 1 लाख रुपये. मग 1 लाखातले 5000 वाटायला माझे कस्टमर सुटे थोडे. माझे कस्टमर चांगले, अपेक्षेने माझ्याकडे चांगलंच काहीतरी वाटलं. बरोबर आहे. चल, धन्यवाद. चलतंय सर, धन्यवाद. बघितलो का मित्रांनो, आख्या जाधव त्यांची रायबा ही कपड्याची एक खूप मोठी क्वालिटी आहे बरं का. त्यांच्या शाखा सुद्धा भरपूर आहे त्या. आणि अशा म्या प्रतिष्ठित आणि मोठ्या बिझनेसमॅनला फोन केला होता, मला सुद्धा थोडं धकधक होत होतं बरं का. कारण बोलत जर काय चुकलं तर ह्या माझ्या नंबरवरून ॲड्रेस काढून आख्या जाधव कधी पण 4 तासाच्या आत माझ्या पोस्टवर हजर राहिला असता. कारण आख्या जाधव हा खूप मोठा श्रीमंत माणूस आहे. आख्या जाधव हा माणूस पहिला खूप गरीब होता बरं का. त्यांची हिस्ट्री मी पूर्ण काढलेली आहे. तो माणूस गरीब होता. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना काहीतरी करायचं होतं, स्वतःचा बिझनेस तयार करायचा होता. त्यांना सुद्धा लोक म्हणत होती शाळा शिक, कुठल्या तर चांगल्या नोकरीवरती लाग, असं कर तसं कर. पण आख्या जाधवच्या मनात पहिल्यापासूनच स्वतःचा का असं ना पण छोटासा बिझनेस तयार करायचा ही त्यांच्या मनामध्ये कल्पना होती. आणि ती कल्पना त्यांनी आज सत्यात उतरवली आहे. खूप छान कपडे भेटतात. गेलो होतो मी, आणि शक्यतो तर गिरायकाला फसवत नाहीत. आता मीच त्यांना काय म्हणलं, तुम्ही ही ऑफर अशी ठेवा, पण त्याने काय म्हणले, विक्रीसाठी किंवा अशासाठी मला ग्राहकाला फसवायचं नाही. ग्राहक हे त्यांच्यासाठी देव माणूस असतात आणि त्यांना ते फसवत नाहीत बरं का. पहिलाच माणूस आहे हा, एकमेव आणि प्रामाणिक
खूप प्रामाणिक आहो, खूप प्रामाणिक. मी त्यांना सांगणार होतो मी प्रँक कॉल केलाय, पण असू द्या, सांगितलं ना बरं का. खूप मोठा माणूस आहे. माझ्याकडून काय तर चुकलं असतं तर माझ्या अंगलूट आला असतं ती लई बरं का. मी सुद्धा हायपर झालेलो होतो. आख्या जाधव नादखोळा, खूप छोट्यातून खूप मोठे ते हिरो झालेले आहेत बरं का. आणि त्यांचा आदर्श प्रत्येक युवा मुलांनी घेतलं पाहिजे. फालतू गोष्टी न करता काहीतरी संघर्ष केला पाहिजे. त्यांनी सुद्धा खूप मोठा संघर्ष केलेला आहे. रायबा कलेक्शन हे असं तसं पडलेलं नाही. खूप विचार करून, खूप मेहनत कष्ट करून त्यांनी ते रायबा कलेक्शन स्थापन केलेलं आहे. मी आयुष्यात पण विचार केला नव्हता आख्या जाधव हा सेलिब्रिटी माणूस, स्टार माणूस आपल्या गरीब माणसाचा कॉल घेतील असं माझ्या मनात पण विचार आलेला नव्हता. मी मस्त ज्वारीच्या शेतात बसलो होतो आणि आज कुठल्या स्टारला प्रँक कॉल करायचा ही माझ्या मनात होता. आणि मी नंबर प्रत्येकाचे सेव्ह करताना स्टार, आख्या जाधव स्टार असा मी नंबर सेव्ह केलेला आहे. मग स्टार मी सर्चिंग केलं आणि ह्या स्टार या कॉन्टॅक्टमध्ये किती जण लोक आहेत, किती जणाला प्रँक कॉल करायचा राहिला हे सर्च केलं तर तिथं मला नाव दिसलं आख्या जाधव. तर म्हणलं आपण त्यांना प्रँक कॉल करायचाच. कुठलं स्वरूप द्यायचं, काय कंटेंट घ्यायचा, लगेच विचार केला आणि त्यांना प्रँक कॉल किंवा कॉल करण्याचा प्रयत्न केला. पण आख्या जाधव हा माणूस खरंच लय भारी आहे. त्यांच्या पुढं गिराईक होतं, ते काम करत होते. त्यांनी ते काम करणं साईडला ठेवलं आणि आपल्यासोबत चक्क 7 ते 8 मिनिट त्यांनी बोलले. त्यांचा एवढा महागडा वेळ त्यांनी माझ्यासाठी वाया घालवला. खूप मोठी गोष्ट आहे ही. आख्या जाधव